नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पराठा। तर पराठा कसला बनवायचा आहे चला आपण बघूया। तर आज आपण बनवणार आहे पराठा, बोलत आहे मुलीचा पराठा आपण बनवणार मुला। तर एक मुला घेतलाय मी, तो आता आपल्याला किसून घ्यायचा आहे। आणि इथे 1 कप पीठ घेतलंय, गव्हाचं पीठ आहे ते। तर आता आपल्याला मुला कट करून घ्यायचा आहे। त्याची साल काढून घ्यायची पहिले आपल्याला। तर आपला मुलाचा सोलून झालेला आहे। ह्याला मी पहिलाच धुवून घेतलेला होता। आता आपल्याला या किसून घ्यायचं आहे। इथे किस्ती घेतलेली आहे मी। मुलाची भाजी बोललं तर लहान मुलं पण नाक मुरडतात, मोठे पण नाक मुरडतात खायला। अशा पद्धतीने जर पराठा बनवला सगळे आवडीने खातील हा पराठा। परत परत तुम्हाला सांगतील मम्मी अजून बनवून देत असा पराठा म्हणून। तुम्ही बनवा असा पराठा। हा आपल्याला पहिला किसून घ्यायचा आहे। तर आपला मुला असं किसून झालेला आहे, हा बघा। आता हा आपल्याला असंच ठेवायचा आहे। नाही ना, पाणी सुटते त्याला। 2 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे। त्यात थोडं मीठ टाकून घेते। असं 2 मिनिटं झाकून ठेवते। आता आपला मुला किसून झालाय। आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं मीठ टाकून घ्यायचं। थोडं थोडं पाणी करून हे पीठ मळून घ्यायचं। तर हे बघा, अशा प्रकारे आपलं पीठ मळून झाले। आता मी याला थोडंसं तेल लावून 1-2 मिनिटं असंच आपण ह्याला झाकून ठेवू आणि मसाल्याची तयारी करू आपल्या। थोडं तेल टाकले। आता इथे एक मी रुमाल घेतलाय आणि ह्याच्यामध्ये हा मुला आपण ठेवलेला होता ना तो टाकायचा आहे आणि सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा पाणी कसं सुटलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण मीठ लावून ठेवलंय ना, तर पाणी जास्त सुटलंय त्याला। आता हे पाणी आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे। हे बघा, हे बघा, एका मुलाचं एवढं पाणी निघाले। आता हा आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे। हा आता सुका झालेला आहे मुला आपला। हे बघा, ह्याच्यात अजिबात पाणी नाही दिसत कुठे। आता ही भाजी आपण मुलाची घेतलेली आहे ना ती टाकून घ्यायची ह्याच्यात। थोडी कोथिंबीर घेतली। अर्धा चमचा ओवा घेतलाय, तो असा आपल्याला कुस्करून ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। चाट मसाला घेतलाय अर्धा चमचा। आता आपण ह्याच्यात काही मीठ टाकणार नाही। गरम मसाला घेतलाय 1 छोटा चमचा। जिरे घेतलेत 1 चमचा। हळद घेतली अर्धा चमचा आणि धना जिरा पावडर 1 चमचा घेतली। आणि हे आपण त्याचं वाटण करून घेतले। म्हणजे ह्याच्यात मी 5-6 मिरच्या घेतल्यात, हिरव्या मिरच्या, 1 इंच असा अद्रक, 3-4 लसणाच्या पाकळ्या, थोडा कढीपत्ता असा ह्याच्यामध्ये वाटून घेतलाय मी असं जाडसर। आता हे वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हा मसाला तयार करून घ्यायचा आहे आपल्याला।
मी 5 ते 6 मिरच्या घेतल्यात. तुम्हाला जर तिखट कमी पाहिजे तर मिरची कमी करू शकता तुम्ही. आताच मुलं कुठं तिखट लागतायत. लाल तिखट घेतलंय मी अर्धा चमचा. आणि ह्याच्यात काय आपल्याला आता मीठ नाही वापरायचं आहे, कारण पहिलंच आपण मुल्यामध्ये मीठ टाकलेलं होतं ना. आता हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपला हा मसाला पण झालेला आहे आणि पीठ पण आपलं तयार झालं आहे. आता आपण पराठे बनवून घेऊया. गॅस पेटवते. त्या मुलीचं थालीपीठ पण करतात, पण मी बोलली आज आपण पराठे बनवून बघूया. तर एक गोळा मी एवढा घेतला आहे, लिंबा एवढा. अशी आपल्याला ही वाटी करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपला एक पराठा तयार झाला आहे. भाजून घेते. असंच आपल्याला सगळे पराठे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे मी तेलाचा वापर केला आहे, तुम्ही तुपाचा पण करू शकता. हा बघा, आपला एक पराठा तयार झालेला. आता एक आपण तसा पराठा बनवला आहे. एक आपल्याला असं करायचं आहे. इथे मी 2 चपात्या लाटून घेतल्यात, एक इकडे ठेवले एक इथं ठेवले. आणि असा पण तुम्ही करू शकता एक पराठा. दाखवते तुम्हाला. तर ही चपाती आहे ना, ह्याच्यावरती अशी ठेवायची. तर ही बघा, तुम्हाला ही पण पद्धत दाखवते. ह्या पद्धतीने पण तुम्ही पराठा करू शकता. असा आता हे आपल्याला घ्यायचं आहे काटा चमचा. असा पण तुम्ही पराठा करू शकता. हा बघा, हा असा. थोडं तेल टाकून घेते. हा पराठा आपल्याला अलगद असा शेकून घ्यायचा आहे. हा बघा, मी पलटून घेतलाय पराठा आपला. वरून तेल लावते. आता दोन्ही साईडने आपल्याला हा खरपूस भाजून घ्यायचा आहे. आता हे 2-3 पराठे आपल्याला असे पण करून घ्यायचे आहेत. हे बघा, तर अशा प्रकारे आपले हे पराठे सगळे बनवून झालेले आहेत. तुम्ही पण घरी ट्राय करा, बनवून बघा, कमेंट करून मला नक्की सांगा कसे झालेत ते. तर अशा प्रकारे आपले मुलीचे पराठे तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.